Welcome to Neeti Katha Kids. हिवाळ्याच्या कडक थंडीत लीलावतीला तिचे गाव खूप आवडायचे. पण काही दिवसांपासून तिच्या घराच्या बाहेर वाळत घातलेली लोकरीची उबदार ब्लँकेट्स गायब होऊ लागली होती. लीलावतीच्या मनात लगेच शेजाऱ्यांबद्दल संशय डोकावला. ती नेहमीच पटकन कुणावरही संशय घ्यायची. गावातून रोजच अजून ब्लँकेट्स चोरीला जात होती, ज्यामुळे थंडी आणखीच भयानक वाटू लागली. लीलावतीला तीव्र इच्छा झाली की तिनेच चोराला शोधून काढले पाहिजे. तिच्या मनात एक अस्वस्थ उत्साह दाटून आला. तिला वाटले की तीच या समस्येचे निराकरण करू शकते. संशयाने ग्रासलेली लीलावती एक दिवस शांतपणे एका वयस्कर शेजाऱ्याचा पाठलाग करत होती. तिला दिसले की तो मोठी गुंडाळलेली वस्तू घेऊन चालला होता. लीलावतीने विचार केला, हाच चोर. पण जेव्हा तिने धावत जाऊन मित्रांना सांगितले, तेव्हा कळले की ती फक्त लाकडे होती. तिला खूप लाज वाटली आणि थोडी निराशाही झाली. पुन्हा एकदा लीलावतीने तिच्या मित्रांसोबत चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे संशय अजूनही चुकीच्या लोकांवरच जात होते. त्यांच्या अविचाराच्या आरोपांमुळे काही गावकऱ्यांचा त्यांना राग आला. ब्लँकेट्स चोरीला जाणे थांबले नाही आणि सगळ्यांना अजूनच जास्त थंडी वाजू लागली. लीलावतीला एकटेपणा जाणवू लागला. अचानक एक भयंकर हिमवादळ आले, ज्यामुळे थंडी असह्य झाली. आता तर लीलावतीच्या स्वतःच्या घरातील ब्लँकेट्सही कमी पडू लागली होती. तिच्या चुकीच्या संशयामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. तिला प्रचंड निराशा आणि भीती वाटू लागली. आता तिने काय करावे? थंडीने कुडकुडत आणि निराश झालेल्या लीलावतीला घराबाहेर एक लहान थरथरणारे कुत्र्याचे पिल्लू दिसले. त्याला पाहून तिला आठवले की तिची आई नेहमी म्हणायची, कोणत्याही निर्णयावर येण्यापूर्वी नेहमी खोलवर विचार कर आणि दयाळू बन. तिला अचानक तिच्या चुकांची जाणीव झाली. संशयाने तिचे डोळे झाकले होते. आता लीलावतीने कुणावरही संशय न घेण्याचा निर्णय घेतला. तिने आणि तिच्या मित्रांनी शांतपणे चोरीच्या ब्लँकेट्सच्या खुणा शोधायला सुरुवात केली. त्यांना गावाबाहेर बर्फात अस्पष्ट पावले दिसली. कोणतीही घाई न करता त्यांनी त्या पावलांचा मागोवा घेतला. पावलांचा मागोवा घेत ते एका लहान गुहेपाशी पोहोचले. आतमध्ये हरणांचे एक कुटुंब चोरीला गेलेल्या ब्लँकेट्समध्ये स्वतःला उबदार ठेवून झोपले होते. लीलावतीला त्यांची गरज आणि हताशपणा समजला. गावकऱ्यांनी त्या प्राण्यांसाठी जुनी ब्लँकेट्स आणि खाण्याची सोय केली. लीलावतीच्या दयाळूपणामुळे सगळे आनंदी झाले. Like, share and subscribe for more stories.